Welcome to the Free Press Journal's latest political show from Pune called the Pune Poll Watch. Here, we will be meeting influential politicians from Pune before the upcoming elections. Today, we have with us senior Congress politician Mohan Joshi. Namaskar, sir. नमस्कार. Sir, first question, let's get the elephant out of the room. तुम्ही elections contest करणार आहात का? नाही, मी स्वतः इच्छुक उमेदवार नाही आहे, कारण मी एकदा लोकसभा लढलेलो आहे आणि एकदा आमदार म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. बरोबर. सो आत्ता सध्या आपण बघितलं तर काँग्रेसचा एक आमदार आहे पुण्यामध्ये, तर महाविकास आघाडीच्या ऑन बिहाफ जर आपण बघितलं तर किती सीट्स महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस लढू शकते पुण्यामध्ये? पुण्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 6 विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे आहेत आणि पुणे महानगरपालिकेची जर हद्द पकडली तर 8 विधानसभा मतदारसंघ पुणे शहरामध्ये आहेत. आज 8 मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर महाविकास आघाडीचे शिवसेना असेल, NCP पवारसाहेबांची असेल आणि काँग्रेस असेल, तर 8ही मतदारसंघामध्ये आज आमचे विनिंग चान्सेस आहे. त्यामुळं मला निश्चितपणे खात्री आहे की पुणे शहरातून महाविकास आघाडीचं जे सरकार येणार आहे किंवा जे परिवर्तन राज्यामध्ये होणार आहे त्यातली महत्त्वाची जबाबदारी ही पुणे शहर त्याच्यामध्ये पार पाडेल. बरोबर. पण कुठल्या सीट्स निश्चित झाल्या आहेत की काँग्रेस ही ह्या सीट्स लढेल? कसबा पेठ तर लढू शकते काँग्रेस, बाकीच्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेला झाल्या होत्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाने कसबा, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या 3 मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती. आता त्यावेळेला 2019ला आम्ही 2च पक्ष होतो आघाडीमध्ये. आता शिवसेना आमच्यामध्ये सहभागी झाल्यामुळं आता ही महाविकास आघाडी झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की 8 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही जरी मागच्या वेळेला 3 लढलो असेल पण आमची ताकद आता वाढलेली आहे आणि आमची ताकद वाढल्यामुळं आज आम्ही अजून विधानसभेच्या जागेची मागणी करतो आहे आणि तशी कार्यकर्त्यांच्यामध्ये भावना आहे की आपल्याला जागा अजून वाढवून मिळायला पाहिजे. पण एक गोष्ट आहे की जरी प्रत्येक पक्षामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत प्रत्येकाला असं वाटतं की आपली ताकद वाढली पाहिजे किंवा आपल्याला जास्त जागा मिळायला पाहिजे. पण आत्ता जरी स्पर्धा असली तरी एकदा जागा वाटप झालं आणि एकदा जागा वाटप झाल्यानंतर ज्या महाविकास आघाडीच्या पक्षाकडे जागा जाईल त्या सर्व जागेवरती महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकजिन्सीपणाने उमेदवार विजयी करण्याचं काम करतील. बरोबर. पण सर आपण जर सीट्स वाईज बघितलं तर NCPची शरद पवार गटांची जी कॅन्डिडेट्स आहेत किंवा त्यांची ताकद आहे सर ते वडगाव शेरीमध्ये लढू पाहत आहेत जे बापूसाहेब पठारे आहेत आणि हडपसरमध्ये पण त्यांचे कॅन्डिडेट लढू पाहत आहेत. पण मग जर कसबा पेठ सपोज जर काँग्रेसचं सोडली आणि शिवाजीनगरचं सोडली तर कॅन्डिडेट्स आहेत का आपल्याकडे शिवाजीनगरसाठी जे स्ट्रॉंग जे शिरोळेंच्या विरुद्ध उभं राहू शकतात? आपण जर 2019च्या विधानसभेचे जर निकाल पाहिले तर पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते ते 4 ते 5 हजार मताच्या फरकानेच फक्त पराभूत झालेले आहेत आणि 2019ची राजकीय परिस्थितीने आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये फार मोठा चेंज झालेला आहे. आता काँग्रेसची ताकद वाढलेली आहे त्यामुळे काँग्रेसकडे उमेदवारांची लाईन लागली आहे. म्हणजे आता आमच्या पुढं प्रश्न असा पडला आहे की ह्यातनं कुठला उमेदवार निवडायचा अशी परिस्थिती पुणे शहरामध्ये आहेत. हे 3 मतदारसंघ सोडून तुमचं पर्वती असेल, वडगाव शेरी असेल या मतदारसंघामध्ये सुद्धा आमच्याकडं इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांचा आग्रह आहे की काँग्रेसने ही जागा लढवावी. लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं की जे काँग्रेसचे वोट्स आहेत ते शिवसेनेला ट्रान्सफर झाले उद्धव ठाकरेंच्या गटांना. पण तुम्हाला वाटतं की ते रिव्हर्स पण होतं झालं लोकसभेच्या वेळेस? निश्चितपणे झालं आहे ना. आपण जर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीची जर मतदानाची आकडेवारी किंवा टक्केवारी जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडी म्हणून 3 पक्षांची जर बेरीज केली तर निश्चितपणे एकामेकाची मतं हे प्रत्येक पक्षाला हे झालेली आहे, ट्रान्सफर झालेली आहे. राईट. सो सर आता महायुतीचं जर आपण बघितलं तर ते लोक त्यांच्यामध्ये पण रस्सीखेच सुरू आहे की कुठली सीट कुणाला हवी, कारण की त्यांच्यामध्ये पण कन्सेन्सस नाही आहे. सपोज जर आपण वडगाव शेरीचीच सीट बघितली तर तिथे BJPचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणे की आम्ही टिंगरेंच्या
टिंगरेंसाठी कॅम्पेन नाही करणार. सेम मावळमध्ये पण सेम आहे की आम्ही सुनील शेळकेसाठी कॅम्पेन नाही करणार, BJP वर्कर्स म्हणत आहेत. पण असं सेम सिच्युएशन आपण MVAमध्ये नाही पाहिलं. असं तर रिझन काय, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? रिझन असं आहे की महायुतीमध्ये जे भाजपचे मतदार असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांना ही जी महायुती झाली त्या महायुतीतल्या ज्या पक्षाला त्यांनी घेतलं हे त्यांना मान्य नाही आहे. त्यांच्या मतदारालाही मान्य नाही आहे आणि कार्यकर्त्यांनाही मान्य नाही. म्हणून आपण जर पाहिलं असेल की RSSने ऑफिशियली स्टेटमेंट दिलेलं आहे की ह्या पक्षाला महायुतीमध्ये घेतल्यामुळं भाजपचं आणि महायुतीचं नुकसान झालं. हे जगजाहीर आहे, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आणि आता कसं आहे, आता हे जहाज आहे ना महायुतीचं, हे बुडणार आहे. आणि बुडणाऱ्या जहाजामध्ये काय होतं की त्यांच्या आपसामध्ये, तुम्ही मला सांगा, अमित शहा परवा मुंबईत आले आणि त्यांनी सांगितलं की महायुतीतल्या नेत्यांनी एकामेकाविरुद्ध बोलू नये. याच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक घेतली होती, आमदारांची, खासदारांची, त्यांचे पदाधिकाऱ्यांची. त्यात त्यांनी वॉर्निंग दिल्या होत्या. एवढं देऊनसुद्धा सातत्याने आपण जर रोज वर्तमानपत्र काढली तर महायुतीतल्या घटक पक्षामधले मतभेद हे लोकांच्या समोर येत आहेत. आणि म्हणून हे आजची अशी परिस्थिती आहे. आणि या उलट आम्ही सत्तेवर येणार आहोत हे 100% जनतेने ठरवलं आहे. असं असतानासुद्धा महाविकास आघाडीमध्ये कुठेही तुम्हाला अशा पद्धतीचे मतभेद किंवा एकामेकाच्या विरोधात नेत्यांनी बोलणं असं तुम्हाला कुठेही चित्र दिसणार नाही. हा फरक आहे. ओके, राईट. सर, जर आपण आता रिसेंटली एक सर्वे आला लोकपोलचा, तर त्याच्यानुसार MVAला महायुतीपेक्षा जास्ती, किंवा आपण जर मॅजिक फिगर बदलो त्यापेक्षा जास्ती वोट्स, त्यापेक्षा जास्ती सीट्स मिळत आहेत. तर पण एवढा जास्ती डिफरन्स नाही आहे. आपण त्यातल्या त्यात पण MVA जर बघितलं तर काँग्रेसला सगळ्यात जास्ती सीट्स मिळतात आहेत NCP आणि शिवसेनाच्या कम्पॅरेटिव्हली. सर, तुम्हाला काय रिझन काय वाटतं की काँग्रेसची एवढं चांगली परफॉर्मन्स होऊ शकते आणि त्याच्यामागे रिझन्स काय असू शकतात? मग असे की लोकांमधला विश्वास हा काँग्रेस पक्षावर आधीपासून राहिला आहे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत नेतृत्व हे काँग्रेस पक्षाने केलं होतं. पुणे शहरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. मधल्या एक 10 वर्षाच्या राजकारणामध्ये थोडीशी पिछेहाट ही भाजपने ज्या पद्धतीने लोकांना भुलवलं किंवा ज्या पद्धतीने लोकांना ED असेल, CBI असेल, अजून त्यांच्या जेवढ्या ह्या यंत्रणा आहेत, ह्या यंत्रणेने लोकांना घाबरून तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, तुम्ही भाजपमध्ये या, प्रचंड भ्रष्टाचार, पैसा, या सर्व कारणामुळं आम्हाला एक 10 वर्ष सेटबॅक झाला होता. पण आता लोकांना कळून चुकलं आहे की महाराष्ट्रातल्या लोकांची एक, जर तुम्ही संस्कृती पाहिली किंवा एक लोकांचं जर लोकमत पाहिलं, कुणीही, म्हणजे एक आपण साधं आपल्या कुटुंबामधली गोष्ट घेऊ, घर फोडणं, घरामध्ये फूट पाडणं आणि कुटुंब वेगळं करणं हे महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनता कधीही मान्य करत नाही. जे काम भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेनेमध्ये घर फोडलं आणि आदरणीय शरद पवार साहेबांचं कुटुंब फोडलं आणि घर फोडलं. पहिला त्याचा रिप्लाय किंवा त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत दिलं आहे आणि आता शेवटचं त्यांना उत्तर हे विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता देतील. तुम्हाला वाटतं की लाडकी बहीण योजनेत काही फरक पडेल किंवा महायुतीला जास्तीत जास्त फायदा होईल? त्यांनी निवडणुकीच्या 1 महिन्याआधी ही योजना आणली. जर त्यांना खऱ्या अर्थाने जर लाडकी बहिणीची एवढी काळजी असते तर गेले 2.5-3 वर्ष ते सत्तेवर आहेत. 1 वर्षापूर्वीचं जे बजेट झालं त्या बजेटमध्ये सुद्धा हे आणू शकले असते. परंतु ज्या वेळेला जे सर्वे झाले, जे अनेक पोल आले, चांगल्या स्टँडर्ड ओपिनियन पोलनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार परत येणार नाही आहे. आणि म्हणून त्यांनी हा एक शेवटचा प्रयत्न केला की या माध्यमातून जर आपण महिला वर्गांना आकर्षित करू शकलो तर आपल्याला याचा फायदा होईल. परंतु आपण महाराष्ट्रातील जनता आणि देशातल्या इतर राज्यामध्ये जर हा फार मोठा फरक आहे.
महाराष्ट्र हे सुसंस्कृत आणि एक शिकलेली लोक आहेत. तुमच्या मनातला जो हेतू आहे तो हेतू ओळखणारी ही जनता आहे. आमच्या सर्व लाडक्या बहिणी आहेत. ह्या सर्वांना माहीत आहे की ह्यांना आमची काळजी नाही आहे, ह्यांना सत्तेची काळजी आहे आणि म्हणून त्यांनी ही योजना आणली. तुम्ही मला सांगा, आज महाराष्ट्राच्या तिजोरीची परिस्थिती काय, आज आर्थिक परिस्थिती काय. विधिमंडळाचं अधिवेशन ज्यावेळेला आता नुकतंच झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल त्यांनी सभागृहापुढे ठेवला होता. आज कोट्यावधीचं ओव्हरड्राफ्ट किंवा कर्ज आपल्यावर आहे. पर माणशी दर डोळीचं उत्पन्नाचं हे कर्जाचं जर आपण बोजा जर पाहिला सर्वसामान्य माणसाच्यावर, तो किती मोठा आहे. आणि शेवटी हे जे तुम्ही खर्च करताय हा महाराष्ट्रातील जनतेचा पैसा आहे. जे टॅक्समधनं लोक पैसे भरतात तो पैसा आहे हा. 400 कोटी रुपये तुम्ही जाहिरातीवर उधळपट्टी करता. काय चाललं आहे या राज्यामध्ये? म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या खिशातला पैसा तुम्ही तुमचे फोटो आणि होल्डिंग आणि जाहिरातीसाठी 400 कोटी रुपये जनतेचे खर्च करतात. महाराष्ट्रातील जनता हे कधी मान्य करणार नाही. सर, तुमचा किंवा काँग्रेसचा काही ओपिनियन सर्वे झाला का, इंटरनल सर्वे, ज्याच्यानुसार की एवढे सीट्स आपण लढू आणि एवढे सीट्स आपण जिंकू शकतो? हां, आमचा 2 पद्धतीचे सर्वे झालेले आहेत. एक सर्वे आम्ही फक्त काँग्रेस म्हणून केला होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात नंबर 1चा पक्ष म्हणून काँग्रेसला जागा मिळतील आणि आम्ही तेवढे आमदार निवडून येतील, हा आमचा एक अंतर्गत पक्षाचा सर्वे झाला. एक सर्वे आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचा केला. 180 ते 185 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं त्या सर्वेमध्ये आहे. आणि महाराष्ट्रातील जनतेचं मत काय आहे ते आम्हाला लक्षात आलेलं आहे. फक्त काँग्रेससाठी किती जागा असं काय? काँग्रेससाठी 80 ते 85 जागा या सर्वेमध्ये आलेल्या आहेत आणि आम्ही नंबर 1चा पक्ष महाराष्ट्रामध्ये राहू. आणि तुम्ही लढू किती इच्छिता टोटल सीट्स? असे की आता आमच्या जागा वाटपाची चर्चा चालू आहे. आता एखादी फेरी आता फक्त मुंबईपुरती झालेली आहे. अजून महाराष्ट्रापुढे ह्या 2-3 दिवसामध्ये परत बसणार आहोत. पण आमच्यामध्ये काँग्रेस हा नंबर 1चा पक्ष म्हणून लोकसभेत लोकांनी निवडून दिलेला पक्ष आहे. त्यामुळं सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा या काँग्रेस लढेल आणि बाकीच्या जागा आमच्या दोन्ही घटक पक्ष जे आहेत महाविकास आघाडीतले, आम्ही एकत्र मिळून जागा वाटपाच्या बाबतीत आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठंही दुमत नाही आहेत, मतभेद नाही आहेत आणि मनभेद पण नाही आहेत. लोकसभेत आपण बघितलं 1 वरून डिरेक्टली 17 जे MPs इलेक्ट झालेत काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं दादा, रिझन बिहाइंड काय त्याचे? सर, राहुल गांधी असतील किंवा काय अजून काय रिझन्स असतील त्याच्यामागे? असे की 2014मध्ये भारतीय जनता पार्टीला मोदीजींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले देशाची जनतेला आणि मतं मागितली. लोकांना असं वाटलं की बाबा हे म्हणतात की आम्ही ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा घोषणा केल्या आणि लोकांना असं वाटलं की बाबा काहीतरी, म्हणजे त्यांनी असं वातावरण केलं होतं लोकसभेच्या 14च्या आधी की पूर्ण देश आम्ही बदलून टाकणार आहे. लोकांनी ठीक आहे, लोकांनी म्हणलं तर 70 वर्ष आपण काँग्रेसला दिलं, आपण एक संधी बघू. त्यांना निवडून दिलं. 2014 ते 2019 त्यांनी काही केलं नाही. त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण केलीच नाही. उलट त्यांनी जनतेची चेष्टा केली. भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, ओ तो चुनावी जुमला था बोले. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही एक प्रॉमिस करता, वादा करतात, वचन करतात, शब्द देता आणि तुम्ही म्हणता हा चुनावी जुमला होता. आणि नंतर परत त्यांनी असं आवाहन केलं की आम्हाला 5 वर्षात आमच्याकडे जादूची कांडी नाही आहे, आम्हाला तुम्ही अजून एक 5 वर्ष द्या. म्हणून 2019ला सुद्धा लोकांनी भाजपला निवडून दिला. लोकांचा भ्रमनिरास झाला. ज्या पद्धतीने या देशामधील अडाणी आणि अंबानी हे 2च उद्योगपती आहेत का? आमचा छोटा जो व्यापारी आहे, जो शहरामध्ये गावामध्ये दुकान करतो, आमचे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे आमचे उत्पादक आहेत,
आमच्या इंडस्ट्रीचे उत्पादक आहेत, त्यांचा काहीच नाही. आणि काँग्रेसने हा देश उभा करताना जे जे मोठे मोठे हे जे उभे केले त्याचं संपूर्ण खाजगीकरण केलं आणि अडाणी आणि अंबानीच्या घशामध्ये घालण्याचं काम मोदी आणि भारतीय जनता पार्टीने केलं. हा राग लोकांच्यामध्ये होता. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातलं जे संविधान लिहिलं होतं, जी घटना लिहिली होती, ते बदलण्याचा सुद्धा ह्यांच्या मनामध्ये प्लॅन होता. 400 पार ही घोषणा कशासाठी हवी होती? याच्या पाठीमागचा हेतू काय? तुमचे माजी केंद्रीय मंत्री, मग कर्नाटकमधले असेल अनंतकुमार, किंवा UPमधले असतील, किंवा मध्य प्रदेशमध्ये त्यांचे खासदार असतील, त्यांनी जाहीरपणे सांगितलं आम्हाला 400 जागा पाहिजे, कारण आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे. तर त्यांचं म्हणे की हा फेक नॅरेटिव्ह होता जो काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांनी तो पुढे आणला. जर अनंतकुमार हे भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री होते, जे 2 खासदार बोलले हे भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, मग ह्याच्यामध्ये फेक नॅरेटिव्हचा मुद्दा येतोच कुठं? या देशातील जनतेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे, जी घटना आहे, ते सर्व महत्त्वाचं आहे. देश महत्त्वाचा आहे. या देशामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने बंधुत्वाच्या नात्याने आणि एकत्र राहिली पाहिजे, शांततेने राहिलं पाहिजे. हा देश कुणाचा आहे? हा देश भगवान गौतम बुद्ध, महावीर आणि ह्यांचा हा देश, सम्राट अशोकांचा हा भारत देश आहे. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, मला तुम्ही सांगा की गेल्या अनेक दशकं जर पाहिली आपण, त्या दशकामध्ये कोणी नेत्यांनी पायी पदयात्रा केली? काही चंद्रशेखर किंवा ह्या लोकांनी केली, परंतु राहुल गांधींनी जो उद्देश घेऊन केला, त्यांचा राजकीय उद्देश नव्हता, त्यांचा उद्देश हा देशाचा होता. देश, भाजप देश तोडायला निघाला होता आणि राहुल गांधी भारत जोडो करत होते. दुसरी भारत जोडो यात्रा त्यांनी काढली, ती भारत जोडो न्याय यात्रा. त्यांना या देशातील नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार, हे मूलभूत अधिकार कायम ठेवायचे होते, त्यासाठी त्यांनी हे काढली. राहुल गांधींची लोकप्रियता, राहुल गांधीसारखा नेता या देशातील जनतेने सांगितलं की हो आमची चूक झाली, त्यांना समजून घेण्यासाठी ती चूक त्यांनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुधारली आणि भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्ट उद्योगपतींच्या हातामध्ये देश सोपवून ज्या पद्धतीचा प्रचंड भ्रष्टाचार यांनी केला, या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये लोकसभेला मतदान केलं आणि त्यामुळं महाविकास आघाडीला या ठिकाणी 32 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला नंबर 1चा पक्ष म्हणून महाराष्ट्रात तो उभायला आला. सर, आपण पुण्याचे प्रॉब्लेम्स जर पाहिले, पुण्याचे स्पेसिफिक जे प्रॉब्लेम्स आहेत, आता ट्रॅफिक कंजेशन तर खूप वाढलं आहे, पोल्युशन आहे आणि बरेचसे प्रॉब्लेम आहेत पुण्यामध्ये. पण आता लोकांना 2-3 वर्ष झाले की लोकांना जायला कोण नाही, कारण की त्यांचा पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हच नाही, कारण की कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेटर्स नाही आहेत, फक्त ॲडमिनिस्ट्रेटर आहे जो पण स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. तर त्यांचे प्रॉब्लेम सांगण्यासाठी किंवा म्हणजे नॉर्मल प्रॉब्लेम असतील, ड्रेनेजचा इश्यू असेल किंवा पॉटहोल्स असतील, हे प्रॉब्लेम सांगण्यासाठी त्यांना आमदाराकडे जावं किंवा खासदाराकडे जावं तर जाऊ नाही शकत. तर मग ह्यासाठी हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांच्यासाठी आलेत. मग आता ही एक इलेक्शन आले, कारण की MPच्या इलेक्शनसाठी हे मुद्दे तर नसतात, पण आता आमदाराच्या इलेक्शनसाठी की हे मुद्दे तुम्हाला वाटतं की इम्पॉर्टंट ठरतील? निश्चितपणे पुणे शहराच्या बाबतीत आपण पाहिलं, इवन ग्रोईंग क्राईम रेट जो आहे पुण्यातला, पुणे शहर हे नुसतं शहर नाही राहिलं आता. पुणे शहर ही मेट्रो सिटी झाली आहे. तुम्ही जर देशाचं चित्र पाहिलं असेल, मुंबई असेल, कोलकाता असेल, चेन्नई असेल, बेंगलोर असेल किंवा दिल्ली असेल, हे मेट्रो शहरं झाली. पण याच्या पाठीमागचं कारण काय होतं, तर ही जेवढे मेट्रो सिटीज आहे हे त्या त्या राज्याचे कॅपिटल सिटी होत्या. बरोबर. देशामध्ये पुणे इज द ओनली नॉन कॅपिटल मेट्रो सिटी. एवढी प्रगती, एवढी वाढ पुण्याची झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने होऊन दिलेलं नाही. आणि एक यंत्रणा असते, आपल्या संविधानाने दिलेल्या आपल्याला
लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अशा ज्या एक स्टेप बाय स्टेप आहेत की जिथं त्या भागातल्या ग्रामपंचायत असेल, गावाचं छोटंसं गाव असेल, तिथलं हे असेल, त्या भागातला लोकप्रतिनिधी निवडून येऊन त्या भागातल्या लोकांचा विकास करावा, कारण त्याला परत लोकांना तो हिशोब द्यावा लागतो. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊन दिल्या नाही, कारण त्यांनी ज्या वेळेला सर्वे केले त्या सर्वेमध्ये त्यांना पराभव होईल हे दिसत होतं, म्हणून त्या निवडणुका होऊन दिल्या नाही. आज पुणे शहरामध्ये तर आपण एक चित्र पाहिलं की 2024ला पुणे शहरातल्या नागरिकांनी एक फार मोठं काहीतरी आपला विकास होईल. इथून लोकसभेवर खासदार निवडून दिला, राज्यसभेला पुण्यातून खासदार गेला, विधानसभेला पुण्यातले 8चे 8 आमदार भाजप मित्रपक्षांना दिले. महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कुठल्याही पक्षाला 100 नगरसेवक निवडून आले नव्हते, ते पहिल्यांदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला दिले. पुणेकरांना काय मिळालं? तो भोपळा मिळाला, 0 भोपळा. या 10 वर्षामध्ये पुणेकरांनी भाजपला भरभरून दिलं, परंतु भाजपने पुणेकरांची निराशा केली. आज पुण्यातला जर आपण सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाहिला असेल तर तो वाहतूक कोंडी आहे. त्या वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये यांना काही देणं घेणं नाही आहे. मेट्रो मोदीजी पुण्यामध्ये आले 8 वर्षापूर्वी, त्यांनी मेट्रोचं भूमिपूजन केलं. 2016ला केलं, आज 2024 संपत आलं आहे. पुणे मेट्रोचा जो पहिला टप्पा आहे, वनाज ते रामवाडी, निगडी ते स्वारगेट, तुम्हीच मला सांगा हा टप्पासुद्धा पूर्ण झाला आहे का? तर नाही झाला आहे. स्वारगेटचं व्हायचं आता, पण पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही आहे. अजून नाही. 4-4 किलोमीटरवर वनाज ते गरवारे कॉलेज, 4 किलोमीटर मोदी आले, उद्घाटन केलं. गरवारे ते रुबी परत 4 किलोमीटर मोदी आले, उद्घाटन केलं. रुबी ते रामवाडी परत मोदीजी आले आणि उद्घाटन. म्हणजे या देशाचे पंतप्रधान हे 4-4 किलो मेट्रोच्या उद्घाटनासाठी काय येतात? आणि तुम्ही जर मेट्रो पूर्ण करायची तुमची जबाबदारी असताना नागपूरची मेट्रो की ज्याला आवश्यकता नाही, मला इथं सांगायला वाटतं की मी आमदार होतो, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पुणा मेट्रोचा प्रस्ताव मी आणला होता आणि तो मंजूर करून घेतला होता. मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब. आणि त्याच वेळेला महाराष्ट्राच्या सरकारने घोषणा केली की पुणे आणि नागपूर मेट्रो ही एकत्र आम्ही तो DPR करू. नागपूरची मेट्रो नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांनी पुण्याच्या आधी पूर्ण पण करून टाकली. तिथं वाहतुकीची कोंडी नाही आहे, लोकांना मेट्रोची आवश्यकता नव्हती, तरीसुद्धा कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांनी त्या ठिकाणी मेट्रो आणली. आणि पुणेकरांना सातत्याने एक दुजा भावाची भावना, सावत्र भावाची भावना ही भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. आज मेट्रो झाली, पहिला टप्पा पूर्ण नाही. आज मला असं आहे की पुणे शहर हे कमीत कमी 1 कोटीच्या आसपास लोकसंख्या झाली आहे. जर 1 कोटीची लोकसंख्या ह्या हिशोबाने वाहतूक कोंडीला जर सर्वात महत्त्वाचा कुठला पर्याय असेल तो आहे सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था. आज आमच्या PMPLची अवस्था काय आहे? 2014 पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुणे शहरामध्ये JNRच्या माध्यमातून हजारो कोट्यवधी रुपये खर्च केला. PMPLला नवीन बसेस दिल्या त्यावेळेला. गेल्या 10 वर्षामध्ये जर मधल्या काळामध्ये 50 मिनी बसेस त्या अमृत योजनेमधनं ज्या मिळाल्या त्या सोडल्या तर एकसुद्धा नवीन बस भारतीय जनता पार्टीने दिली नाही. एवढंच नाही तर आज आमची लोकसंख्येच्या हिशोबाने आम्हाला किती बसेस पाहिजे? तर आम्हाला पाहिजे 8000 बसेस. आज PMPLकडे किती गाड्या आहेत माहीत आहे? खाजगी ठेकेदारांच्या घेऊन फक्त 1600 बसेस आहेत. तुम्ही मला सांगा ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं शासन आहे. जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू, आज तुम्ही मला सांगा, मला एवढी मनात चीड येते, संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला तुम्ही पुणे शहराच्या कुठल्याही भागात जा, बस स्टँडवर जा, स्थानकावरती, तिथं तुम्हाला महिला असतील,
तुमचे विद्यार्थी असतील, तुमचं नोकरदार असतील, म्हणजे जी लोकं स्वतःची गाडी घेऊ शकत नाही आणि आपलं स्वतःचं वाहन वापरू शकत नाही, त्या लोकांना तास दीड तास त्या बस स्थानकावर उभं राहावं लागतं. आणि एवढंच नाही, तर पुणेकरांचे किती हाल करायचे भाजपने. तर जे बस शेल्टर असतात, ते बस शेल्टरसुद्धा आज पुण्यातली अवस्था बघा, अनेक ठिकाणी बस शेल्टर नाही. मग ऊन असू, पाऊस असू, वारा असू, त्याच्यामध्ये भिजत आमचे लोक उन्हातानामध्ये तिथं उभे राहतात आणि बसची वाट पाहतात. आणि ज्यावेळेला घरी पोहोचतात त्यावेळेला त्यांच्या अंगातलं ताण संपलेलं असतं. ही जी अवस्था पुणे शहराची त्यांनी वाहतूक कोंडीची केलेली आहे. मधल्या काळामध्ये मी वेकअप पुणेकरांच्या माध्यमातून एक नॉन पॉलिटिकली ॲजिटेशन केलं होतं. ते सुद्धा माझं चालू आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु ही लोकं करत नाही आहे. आज पुणे विमानतळ नवीन बांधलं नाही, म्हणजे जे टर्मिनल होतं त्याच्या शेजारी दुसरं नवीन टर्मिनल केलं. 500 कोटी रुपये खर्च केले. 1 वर्षापूर्वी तो तयार झाला. त्यानंतर मोदींना वेळ नव्हता म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी येऊन त्यांनी उद्घाटन केलं. त्यावेळेसुद्धा मला आंदोलन करावे लागले म्हणून ते उद्घाटन झालं. उद्घाटन झालं पण ऑपरेशन सुरू झालं नाही. का? तर बोले अजून हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, ते काम बाकी आहे. जे 1 वर्षापूर्वी तयार झालेलं जर टर्मिनलची कामं अपूर्ण होती तर तुम्ही मोदींनी उद्घाटन काय केलं? त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले, मंत्रिमंडळ झालं आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना नागरी उड्डयन मंत्री केलं. लोकांचा डेटा होता, वर्तमानपत्राचा माध्यमाचा डेटा होता. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनं केली होती. मग त्यांनी नवीन त्या टर्मिनलचं, म्हणजे नवीन नाही, नूतनीकरण केलेल्या त्या टर्मिनलचं ऑपरेशन सुरू केलं. त्या गोष्टीला आज 2 महिने पूर्ण झाले. त्या 2 महिन्यामध्ये अजूनसुद्धा त्या ठिकाणी DG यात्री काउंटर्स नाही आहे. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी जे लाऊंज असतं ते लाऊंज त्या ठिकाणी नाही. प्रवाशांच्यासाठी इतर जे स्टॉल असतात त्याची व्यवस्था नाही आहे. इतकी दुरवस्था, म्हणजे असे की तुम्ही मंत्री आहात. सुरुवातीला कारण काय दिलं की जे सुरक्षा रक्षक असतात CRPFवाले, त्यांची पदं भरलेली आहे. पण मग मोहळांनी सांगायचं नाही मी ताबडतोब करून घेतो. मग त्यांनी ते जाहीर करायचं, त्यानंतर महिन्याने ते यायचं. भाजपचं फक्त एकच अजेंडा आहे, जाहिरातबाजी करायची, प्रसिद्धी करायची आणि कामात मात्र शून्य. आजसुद्धा माझं त्यांना चॅलेंज आहे की तुम्ही आज नवीन त्या टर्मिनल जे जाऊन बघा. आजसुद्धा या ज्या सुविधा आहेत त्या तिथं पूर्ण झालेल्या नाही आहेत. रेल्वे स्टेशनची तीच अवस्था आहे. आज आमच्या पाणी पुरवठ्याची ती अवस्था आहे. पहिलं कसं व्हायचं की कधी कधी पूर यायचा. पानशेतचा पूर आम्ही पाहिला. त्यानंतर पाऊस जास्त झाला किंवा हे झाला तर पूर यायचा. पण कधी यायचा? बाबा फार काय झालं तर एखादा पूर आला तर यायचा मध्ये. आता काय चाललं आहे भाजपच्या राज्यात? या पावसाळ्यामध्ये 4 वेळेला पुणेकर पुरामध्ये गेले. का गेले? तर ज्या नागरिक सुविधा आहेत, ज्या पूर रेषेमध्ये यांनी भ्रष्टाचारी मार्गाने परवानग्या दिल्यात, ह्यांची यंत्रणा नाही. म्हणजे आज पुण्याचे एवढे प्रश्न आहेत. आज पुण्याचं शिवाजीनगर बस स्थानक आहे. ते बस स्थानक मेट्रो स्टेशन होण्यासाठी म्हणून मेट्रोला, म्हणजे शेवटी असं आहे की विकास झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यावेळेला शिवाजीनगरचं बस स्थानक हे जुन्या पुणे मुंबई हायवेला त्यांनी वाकडेवाडीला शिफ्ट केलं. वाकडेवाडी शिफ्ट करतात तिथं वाहतुकीची कोंडी होतीच. लोकांना फार लांब पडत होतं. कारण तिथं जाण्यासाठी जर कोथरूडचा माणूस निघाला तर तो पुणे मुंबई रोडला जाऊन खडकीपासून त्याला U-टर्न करून त्या बस स्थानकामध्ये जावं लागतं. त्याला रिक्षाला लागतात कमीत कमी 150 ते 200 रुपये. म्हणजे मला जर पुण्याहून अहमदनगरला जायचं असेल तर मी 100 रुपयात जातो आणि मला बस स्थानकाला यायला 200 रुपये जर लागत असतील तर STने प्रवास करणारा कोण आहे हो? सर्वसामान्य मध्यमवर्गीच आहे ना. म्हणजे भारतीय जनता पार्टीला असे किती मी पुण्यातले तुम्हाला इश्यू सांगू शकतो
आणि ह्यासाठी मी सातत्याने आंदोलनं केली. पूर का आला तर आमचे जे नाले होते, बाकीच्या गोष्टी होतात, जे आमचे ड्रेनेज लाईन होत्या, कोट्यावधी रुपये खर्च करतात हे पावसाळी कामासाठी, साफसफाईसाठी. ते पैसे यांच्या खिशात जातात. पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने एवढा प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे, मी नावानिशी सांगतो. यांनी एवढा प्रचंड भ्रष्टाचार केला की कामं घ्यायची, टेंडर खोटे भरायचे, कामं करायची नाही आणि पैसे काढून घ्यायचे. आज 24/7 पाणी पुरवठा किती वर्ष झाली, काय त्याची अवस्था आहे? जायकाची काय अवस्था आहे? जायकाचं जी 2014ला निधी मंजूर झाला, निधी देते जायका कंपनी, काम पुणे महानगरपालिकेने आज ते काम पूर्ण झालेलं नाही. ते काम पूर्ण त्यावर जे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि खासदार अनिल शिवणचा नागरी सत्कार बालगंधर्वमध्ये केला. कुठे आता जायका? म्हणजे हे जे सर्व गोष्टी ज्या चालल्या आहेत, आम्ही तुम्हाला 100 उदाहरण देऊ शकतो, पण आता तुमच्या वेळेच्या ह्याच्याप्रमाणे डिटेल बोलू शकत नाही. पण अशी परिस्थिती आहे. आणि क्राईम रेटचं जर तुम्ही बघितलं, आता गेल्या आठवड्यातच एक सलग 3 जे कोयता गँगचे इन्सिडेंट झाले. एक तर त्या मर्डर झाला एक फॉर्मर कॉर्पोरेटरचा, अंधेकर जे होते ते NCPचे, तर आणि प्लस ते पब्स बारचे इन्सिडेंट्स आहेतच, आणि पॉशाची केस आहे. तर बरेच केस आहेत जे पुण्यामध्ये ते आहेत. म्हणजे क्राईम रेट तर खूपच वाढत चालला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? असं आहे की पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, देशामध्ये शांततेचं शहर म्हणून पुणे शहराचं नाव होतं. भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आज जी परिस्थिती या शहराची झाली आहे, आज जर तुम्ही गेल्या 5 वर्षातलं जर रेकॉर्ड पाहिलं तर प्रत्येक दिवशी एक माणसाचा खून या पुणे शहरामध्ये होतो. हा रेट आहे. पुणे शहर हे अंमली पदार्थाचं केंद्र म्हणून आज पुणे शहर झाले आहे. तुम्ही पाहिलं की पोषक कारचा अपघात झाला होता, त्यानंतर 4-5 उदाहरणं झाली आहेत. आज तुम्ही कुठेही जा, एखादा, मला दुर्दैव का वाईट का वाटतं माहिती आहे का, एखादी घटना झाली की लगेच प्रशासन, शासन 8 दिवसामध्ये कारवाया करणार, हे करणार. आज पुण्यामध्ये जेवढे बार आहेत, जेवढे पब आहेत, हे सर्व इलिगली आहेत. मी सांगतो, या वाक्याला फार महत्त्व आहे, कारण माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. एवढं सर्व असतानासुद्धा 8 दिवस त्यांनी कारवाई केली. आज तीच परिस्थिती आहे. आज पुण्यामध्ये कधीही मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत असे प्रकार घडत नव्हते. आज रोज अनेक प्रकार या ठिकाणी घडतात आहे. पुणे शहरामध्ये पोलिसांचा वचक राहिला नाही. वचक कधी कमी होतो? ज्यावेळेला भ्रष्टाचारसुद्धा पोलिसांच्या बदल्यामध्ये, अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये भ्रष्टाचार देऊन मी पोस्टिंग घेऊन इथे येतो. मी जे पैसे दिले असतील पोस्टिंगला ते मला वसूल करायचे असतात, आणि ते करायचे असेल तर याच मार्गाशिवाय पैसा मिळू शकत नाही. आणि त्यामुळे आज पुण्यामध्ये पोलिसांचा वचक हा राहिलेला नाही आहे. गुन्हेगारी वाढली आहे, क्राईम रेट वाढला आहे, मादक अंमली पदार्थांचं हे प्रमुख शहर म्हणून हब झाले. हब पहिलं आम्ही अभिमानानं सांगायचो ही सरस्वतीची नगरी आहे म्हणून सांगायचो, विद्येची नगरी सांगायचो. आज दुर्दैवाने त्या सरस्वतीच्या आणि विद्येच्या नगरीमध्ये अंमली पदार्थाची नगरी हब म्हणून देशामध्ये पुण्याचं नाव झालं आहे. याच्यासाठी सपोज कॉर्पोरेटर्स किंवा काँग्रेसचे MLA सपोज इलेक्ट होऊन येतील, किंवा काँग्रेसची MVAची सरकार येईल, तर तुम्ही MVA थ्रू काय करू शकता? आमची फर्स्ट प्रायोरिटी पुण्याचं पुणेरी पण पुन्हा मिळवून द्यायचं. आम्हाला ते जुनं पुणे एक नवीन स्वरूपामध्ये इथं आणायचं आहे. आणि मी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख राज्याचा नेता म्हणून तुम्हाला सांगतो, पुणे शहराचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की 100% हे काम आम्ही पूर्ण करून दाखवणार, आणि याचं चित्र तुम्हाला लवकरात लवकर दिसेल. We had senior Congress leader and state vice president Mohan Joshi with us today. He spoke about a lot of issues concerning Pune, and also emphasized that Congress will get the most number of seats in Maharashtra and MVA will come to power. This is Gaurav Kadam with Ankit Shukla for the Free Press Journal, signing off.